यार, या लाईटला पण आत्ताच जायचं होतं का? आदित्य सर, जेव्हा आपल्या मनात अंधार दाटतो तेव्हा आपल्या मनात आशेचा एक दिवा नक्की लावायचा असतो. बऱ्याच वेळेला असं वाटतंय की संपलंय समजा, पण खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू करायची. कुठं अडकलं, कुठं थांबलो की पुन्हा थोडंसं मागं जाऊन थोडासा अभ्यास करायचा. आपलं काय चुकलंय ना ते बघायचं, थोडी विश्रांती घ्यायची आणि मग पुन्हा जोमानं माणसानं पुढे जायचं. हे असं समदबा मला नेहमी सांगायचं. म्हणजे सुंदर तर दिसतेसच तू, किती सुंदर बोलतेस यार. तुमचं काय काय कामाकडे लक्ष द्या आता. हां, ॲक्च्युली काय ना, हे बघ, मी ऑलमोस्ट या प्रोजेक्ट रिलेटेड सगळे डॉक्युमेंट सबमिट केले. आता या कंपनी हे एक मिनिट ओ माय गॉड. पारू काय पारू, मला माझी चूक लक्षात आली आहे. या प्रोजेक्टला लागणारी सगळ्यात बेसिक फॉर्मॅलिटी मी पूर्ण नाही केली आहे. एक पेपर सबमिट करायचा राहिला. कसला पेपर? हे बघ, काय आहे की हे जे प्रोजेक्ट आहे ते माझं प्रोजेक्ट आहे, बरोबर. ते प्रोजेक्ट मी या कंपनी मार्फत त्या इन्व्हेस्टर्सना पिच करतोय, म्हणजे त्यांना अशी मागणी करतोय की तुम्ही हे करा पूर्ण. ह्या कंपनीचे जे मालक आहेत त्या मालकांचं NOC म्हणजे ना हरकत दाखला ते मी या प्रोजेक्ट सोबत जोडायला पाहिजे होतं ना. आणि मला असं वाटतं आईला नेमकं हे लक्षात आलं असावं आणि तिने मला माझी चूक लक्षात यावी म्हणून या प्रोजेक्टला नकार दिला. मी म्हणलं होतं तुम्हाला आदित्य सर, देवी आहे ना असं उगाच नकार देणारच नाही. मी तर त्या इन्व्हेस्टर मीटिंग मध्ये आईशी किती रूडली बोललो. आदित्य सर, देवी आई बिझनेस करतात, त्या मोठ्या कंपनीच्या मालकीन आहेत त्या, पण समजात आधी त्या तुमच्या आई आहेत. तुमच्यासाठी काय भल्याचं काय नाही हे त्यांना चांगलंच माहितीये. खरं आई उगाच इतकी मोठी नाही झाली. मी एक काम करतो पारू, मी उद्याच आमच्या बॉसची साईन घेतो त्या पेपरवर आणि आय थिंक सो परत एकदा मला फक्त प्रेझेंटेशन द्यावं लागेल. आता बॉसला फक्त कन्व्हिन्स केलं पाहिजे. काही डेडिकेशननी काम करताय सर. नवीन मुलगा आहे तो, आपण इतक्या लवकर विश्वास ठेवू शकत नाही. का कोण जाणे, पण मला त्याच्यावर शंका आहे सर. सर, तो तुम्हाला पण धोक्यात आणू शकतो. त्याच्या कामाचा स्पीड बघितला. इतक्या कमी वेळेमध्ये तो स्वतःच्या जीवावरती प्रोजेक्ट घ्यायला निघालाय. त्याला ह्या प्रोजेक्टमध्ये स्वतःचं नाव हवं होतं. स्वतःच्या नावावरती त्याला हा प्रोजेक्ट मिळवायचा होता. हा आपल्या कंपनीसाठी धोकादायक ठरू शकतो सर. सर 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 एक 2 मिनिटं मिळतील सर तुमचे. हां बोला. काल
मी जे प्रोजेक्ट सबमिट केलं होतं आपल्या इन्व्हेस्टर टीमसोबत, तर त्यांनी ते रिजेक्ट केलं. आय थिंक सो मला त्याचं कारण कळलं आहे. ते म्हणजे तुमचं कॉन्सर्न लेटर नव्हतं सर. बेसिकली काय आहे सर, मी हा प्रोजेक्ट तुमच्या कंपनी थ्रू करतो आणि तुम्ही या कंपनीचे फाउंडर आहात आणि तुमचीच परवानगी नव्हती. सो मला असं वाटलं की त्यामुळे कदाचित प्रोजेक्ट रिजेक्ट झाला असावा. सर मला परत एक संधी हवी आहे ते प्रेझेंटेशन द्यायची. त्यामुळे मला असं वाटतंय सर की तुम्ही एक मिनिट. काय झालं सर? तू इथं नोकर आहेस आणि नोकर बनून राहा. 2 दिवसात कंपनीचा मालक बनण्याचा प्रयत्न करू नकोस. सर असं का बोलताय? काल तुझे प्रोजेक्ट रिजेक्ट केले आहेत आणि आता इन्व्हेस्टमेंट टीम रिकामी नाही तुझा प्रोजेक्ट परत पाहिला. त्या प्रोजेक्टचा विचार डोक्यातनं काढून टाक आणि ऑफिसच्या कामाला लाग. तू इथं ऑफिसमध्ये माझ्या कंपनीचे काम करण्याचे पैसे घेतोस. तुला पगार मी देतो. तुझ्या प्रोजेक्टची सुरळी करून बॅगेट ठेवून दे. सर प्लीज सर, असं नका बोलू सर. मी आपल्या कंपनीचं काम खरंच खूप मनापासून करतो सर. मी त्यात कुठल्याही चुका करत नाही आणि मी ते काम करता करता माझं हे ड्रीम प्रोजेक्ट होतं सर. आणि फॉर्च्युनेटली आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर्स येणार होते आणि ते नवीन टॅलेंट आणि नवीन आयडियाजला संधी देणार होते, म्हणूनच मी हे पिच केलं. आणि त्यासाठी फक्त हे लेटरवर तुमची सही हवी होती. दॅट्स इट सर. माझा दुसरा कुठलाही हेतू नव्हता. मला बाकीची कारणं देत बसू नकोस. तुला इथं नोकरी करायची असली तर कर, नाही तर निघ. माझ्या पुढे शहाणपणा करायचा नाही. बोल परा. हॅलो, जेवलात का? नाही, जेवेन थोड्या वेळाने. हो का? येळ झाली जेवायची. तुम्ही जेवून घ्या ना वेळेत. काय झालं तुला? काय मी सांगितलं ना तुला, मी जेवतो थोड्या वेळाने. आदित्य सर, काय झालंय? काही नाही, ते काल मी सांगितलं ना तुला की बेसिकली एक ते कन्सेंट लेटर, एक ती फॉर्मॅलिटी पूर्ण करायची होती, पण त्या माझ्या बॉसनी नकार दिलाय. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही नका काळजी करू. मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा देवी आईंना भेटा. त्यांच्यासमोर तुमचं प्रेझेंटेशन पुन्हा एकदा शांतपणे नीटपणे मांडा. त्यांना नीट समजावून सांगा. मला खात्री आहे ह्या यायला तुम्हाला नकार नाही देणार त्या. आईशी मी नाही नाही पारू, मी नाही जाणार आईशी बोलायला. आणि मला नाही वाटत की ती माझं काही ऐकून घे. आणि आता तर बॉस पण ऐकून घेणार नाही. मला नाही वाटत हे प्रोजेक्ट होईल. आदित्य सर, मला सांगा, तुम्ही तुमच्या नावासोबत देवी आईंचं नाव लावताय ना? मग देवी आईंचं नाव खराब होता कामा नये. आणि एखादं काम हातात घेतल्यावर तुम्ही असं मध्येच नाही सोडू शकत. त्यामुळे तुम्ही ऐका माझं. तुम्ही एकदा जाऊन देवी आईंना भेटा.